नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सेनगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नेहा जनरल स्टोअर्सचे संचालक गोपाल गट्टाणी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 51,000चा धनादेश दिलेला असून आज हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. यावेळी गोपालभाऊ गट्टाणी, अरुणाबाई गट्टाणी, दिनकरराव देशमुख, बी.डी. बांगर, नगरसेवक अमोल तिडके, पत्रकार पंडितराव तिडके, पत्रकार महादेव हरण, कृष्णा देशमुख, द्वारकादास गट्टाणी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. या शेतकऱ्याचे उपकार फेडू शकत नाही, त्या थोड्याशा तरी त्याच्यावर आपण उतरा व्हावी म्हणून हा मदतीचा धनादेश या आज या ठिकाणी आपण माननीय श्री राहुलजी गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे दिलेला आहे. आणि अशाच प्रत्येक दानशूर व्यक्तींनी प्रत्येकाने यावेळेस या संकटाच्या समयी आपण शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना सुद्धा पांडुरंग परमात्मा या दुःखातून बाहेर सावरो, त्यांना या संकटातून बाहेर काढो अशी पांडुरंगाच्या चरणी आज प्रार्थना करतो. शेतकऱ्यांची पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्यावरती संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज शेतकऱ्यांना मदतीचा हात पुरवून आमच्या येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी उपसरपंच रामगोपालजी गट्टाणी यांना तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी कलेक्टर गुप्ताजी यांच्याकडे 51,000चा मदत निधी म्हणून धनादेश या ठिकाणी आज आम्ही दिलेला आहे. आणि खरोखरच या ठिकाणी या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून ही 51,000ची जी मदत आहे त्यांना ती मदत मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये अशी मदत करावी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो.